Hare Nama Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata. हरे कृष्णा. तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीतेच्या सत्रामध्ये. आज आपण पाहणार आहोत तिसरा अध्याय. आपण दुसरा अध्याय पूर्ण झाला आहे आपला. तर आजपासून आपण तिसरा अध्याय चालू करूया. तर नेहमीप्रमाणे आपण प्रार्थने चालू करूया. नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचारणे निपुण धर्म संस्थापक लोकानां हितकारिणं त्रिभुवन मन्य शरण्याकर. श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमतालिको वंदे रूप सनातन रघुजुग श्रीजी गोपाल. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः सुतः ध्यानम् अपोहनं च वेदेश्च सर्वैरहमेव वेदान्तकृत वेद विदेव चाहम्. हरे कृष्णा. तर आपण पाहणार आहोत आज तिसरा अध्याय, पहिला श्लोक. मी श्लोक शेअर करतो. ओके. आपण श्लोका वाचूया. अर्जुन उवाच. पण रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच. ज्यायसी चेत् कर्मणस्ते ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्माणि घोरे माम् तत्किं कर्माणि घोरे माम् नियोजयसि केशव नियोजयसि केशव. परत एकदा म्हणतो. अर्जुन उवाच. ज्यायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्माणि घोरे माम् नियोजयसि केशव. याचा अनुवाद आणि तात्पर्य पाहूया आपण. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? तर इथे अर्जुन काय म्हणत आहे, आपण पाहिलं तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले की कसं. अर्जुनाने प्रश्न विचारला तर 54 मध्ये की स्थित प्रज्ञ व्यक्ती कसा वागतो. आणि त्याच्यासाठी भगवंतांनी 55 श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, त्याचे सगळे जे सिम्पटम्स आहेत, जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते आपल्याला त्याच्यात सांगितले होते. आता हा सडनली हा प्रश्न आता विचारत आहे. ते काय विचारत आपण ते पण पाहूया. तर जर आपण पाहिलं तर श्लोका नंबर 39 श्लोका नंबर मध्ये 49 श्लोका नंबर 49 मध्ये अर्जुन म्हणतो, भगवान कृष्ण म्हणतात अर्जुनाला की दुरेनेही अवरम कर्म बुद्धी योगात धनंजय. तर भगवान कृष्ण त्याला इन्स्ट्रक्शन देतात, त्यांना उपदेश देतात की हे अर्जुना, बुद्धी योगात तो
आपल्याला स्वतःला लाव आणि हे जे अवरम जे हे दूषित कर्म आहे ह्यांच्यापासून लांब राहा. तर त्या जो भगवान कृष्ण जे 49व्या श्लोक मध्ये जे म्हणाले ते की बुद्धी योग मध्ये तू लाग, तर त्या संबंधित इथे आता अर्जुन इथे म्हणतात. जर पाहिलं आपण तर जो दुसरा अध्याय आहे जर त्याचा आपण काय म्हणतो त्याला त्याचं हेडिंग जर पाहिलं, त्याचं हेडिंग आहे कंटेंट्स ऑफ गीता समराइज्ड. म्हणजे पूर्ण जी भगवद्गीता आहे ती भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगून टाकली होती. त्याचा मराठीमध्ये एक मिनिट त्याचा दुसरा अध्याय गीतेचे सार. तर एक प्रकारे भगवंतांनी संपूर्ण भगवद्गीताच दुसऱ्या अध्यायामध्ये सांगून टाकली होती. तर आता ते वाट बघतात की अर्जुन काय म्हणतात. तर अर्जुनाला एक प्रश्न पडला की भगवान तुम्ही मला सांगितलं की दुरीने ही अवरम कर्म बुद्धी योगा धनंजय, की तो बुद्धी योगा. तर इथे त्याला त्याचं अंडरस्टँडिंग असं होतं बुद्धी लावायची म्हणजे मला माझं इंटेलिजन्स लावायचं की मी बुद्धी लावली पाहिजे आणि मला युद्ध नाही केलं पाहिजे. कारण जर मी युद्ध केलं तर माझे सगळे नातेवाईक मारले जातील, सगळे माझे आजोबा माझे गुरु, तर ह्यांना कसं मारू. तर आता भगवंताला म्हणतो की तू म्हणतोय मला की युद्ध म्हणजे बुद्धियोग लाव. तर बुद्धियोग लावून परत शेवटी म्हणतो की युद्ध कर. तर त्याला हा प्रश्न पडतो की काय करायचंय. आणि तो पहिला प्रश्न हाच विचारतो की भगवान तू मला या घोर युद्धामध्ये का लावत. कारण हे माहितीये युद्ध जे होतं ते घोर होतं. आपण आधी पण पाहिलं होतं की अर्जुन आणि कौरवांचं युद्ध आधी पण झालेलं होतं आणि बराच वेळेस अर्जुनाने एकट्याने परास्त केला. आपण इव्हन पाहिलं होतं जे विराटचं युद्ध झालं होतं जेव्हा अर्जुन ब्रह्मनल्ला म्हणून विराट मध्ये राहिला, तर त्या ब्रह्मनल्लाच्या रूपात पण त्याने एकट्याने द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, जेवढे महारथी होते, कृपाचार्य, म्हणजे जेवढे महारथी सगळ्यांना त्यांनी एकट्याने परास्त केलं. तर त्याला युद्धाची नाही. पण इथे आता तो घोर युद्ध का म्हणतोय, कारण आता माहिती हे जे युद्ध आहे दॅट इज डेडली वॉर. म्हणजे कोणीतरी एकच पार्टी घरी जाईल, म्हणजे सगळे मारले जाणार आहेत, किंवा कौरव किंवा पांडव, म्हणजे ते एकच विजय होतील. आणि म्हणतो हे घोर युद्ध आहे, मला तू ह्याच्यामध्ये का लावत आहेस. तर तू म्हणतो मला की बुद्धियोग लावला पाहिजे. तर अर्जुनाची जी अंडरस्टँडिंग होती ती अशी होती की बुद्धियोग म्हणजे की मला युद्ध नाही केलं पाहिजे. तर बुद्धियोग पण मला करायला सांगतोयस आणि युद्ध पण करायला सांगतोयस. तर हे त्याला एक प्रश्न पडला होता त्याला. आणि तेच प्रश्न तो पुढच्या ह्याच्यात पण विचारेल की तू असं मला मिक्स म्हणजे ना जसं मिक्स इन्स्ट्रक्शन्स का, मला मिक्स उपदेश का देतोय मला. म्हणजे जसं कोणाला सांगितलं तू दिल्लीला जा आणि तू मद्रासला जा, पॉसिबल नाही. तो एक तर दिल्लीला जाऊ शकतो नॉर्थ मध्ये, किंवा मद्रासला साऊथ मध्ये जाऊ शकतो, दोन्ही ठिकाणी जाऊ शकता तुम्ही. तर त्याला हाच प्रश्न पडला की बुद्धियोग करू का युद्ध करू. तो हे असं मला का सांगत हे पुढच्या ह्याच्यात तो अर्जुन हा प्रश्न विचारला. तर आपण ह्याचं तात्पर्य आपण पाहूया. तात्पर्यामध्ये प्रभुपादजी काय म्हणत आहेत तिथे. स्क्रीन दिसते ना माझी? हो प्रभूजी दिसते. या ओके. तर इथे तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद म्हणतात, आपला जीवलक मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी यापूर्वीच अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे. तर ह्याच्या पूर्वी म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये आत्म्याचं स्वरूप पाहिलं होतं आपण. तर भगवंतांनी सांख्ययोग पूर्ण डिटेल मध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण दुसरा अध्याय पाहिलं तर सांख्ययोग आहे, निष्काम कर्मयोग आहे, कर्मकांड आहे, म्हणजे सगळंच त्यांनी, म्हणजे भक्ती योग आहे, सगळंच त्यांनी भगवंतांनी सांगितलं. तर आता एक दृष्टीने जर आपण पाहिलं तर अर्जुन असं म्हणत आहे की तू जे सांगत आहे मला ते समजत नाहीये, तर तू मला डिटेल मध्ये सांग, म्हणजे सिस्टमॅटिक सांग. म्हणजे तू सगळं सांगितलं, जसं एक लहान बाळाला
म्हणजे पहिलीचं मॅथ्स, प्रायमरी एज्युकेशनचं मॅथ्स, सेकंडरी एज्युकेशनचं मॅथ्स आणि मास्टर्सचं मॅथ्स सगळं एकत्रच मला सांगितलं तर मला नाही समजलं, म्हणून आता इथे असं म्हणजे एक प्रकार हे म्हणतं की तुम्हाला सिस्टमॅटिक सांगता. आता हा तिसऱ्या अध्यायापासून एक जो आहे योग जे आहे भगवान ते डिटेल मध्ये ते आता हा जो तिसरा अध्याय याचं नाव आहे कर्मयोग. ते इथे कर्मयोग पासून चालू करतात आणि ते कर्मयोग सांगायला चालू करतात. तर त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितला होता. सांख्ययोग मध्ये काय होतं आपल्याला आठवतं? सांख्ययोग मध्ये आत्मा वेगळा आहे, भगवान वेगळे आहे, आत्म्याचं स्वरूप काय आहे, आत्म्याचं लक्षण काय आहे, भगवान काय आहेत, सगळं त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण विस्तृतपणे सांगितलं होतं. आणि पुढे म्हणतात आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना हा आहे, अशी शिफारस केली आहे. तर त्याच्यामध्ये पण हे पण सांगतात की बुद्धियोग पण सांगतात आणि पुढे सांगतात की बुद्धियोग म्हणजेच कृष्ण भावना हे आहे. तर कृष्ण भावना म्हणजे काय? आपल्याला कृष्ण भावना म्हणजे प्रत्येक जी गोष्ट आहे ती भगवंतासाठी केली पाहिजे, भगवान श्रीकृष्णासाठी केली पाहिजे. आणि बुद्धियोग म्हणजे किंवा बुद्धियोगलाच म्हणजे भगवान प्रभुपादजी भक्तियोग म्हणतात. तर भक्ती नॉर्मली जर आपण पाहिलं तर भक्ती लोकांना सांगितलं भक्ती करायची आहे म्हणजे सगळ्यात पहिले लोकांच्या मनात काय येतं, जर आपण कोणाला विचारलं तर ते म्हणतात भक्ती म्हणजे एकांत ठिकाणी जाऊन, हिमालयावरती जाऊन आपलं तपस्या करणे किंवा जप करणे, एकांतात जाऊन. हे एक सामान्यतः लोकांची समज आहे की मला एकांतात भजन केलं पाहिजे. पण बुद्धियोग किंवा कृष्ण भावना म्हणजे असं नाही. आणि हे आपण पुढे पाहूया की जेव्हा अर्जुनाने जे भक्ती केली तर अर्जुनाने तो हिमालयावर जाऊन त्यांनी देवाचं नामस्मरण नाही केलं. त्यांनी त्या महाभारताच्या युद्धमध्ये युद्ध करून त्याची जे भगवंताच्या इच्छेप्रमाणे त्यांनी युद्ध केलं, तीच अर्जुनाची भक्ती होती. तर भक्ती म्हणजे भगवान श्री कृष्णांच्या आदेशानुसार चालणं, हीच भक्ती आहे. त्याचा अर्थ असं नाहीये कृष्णाची भक्ती करायची म्हणजे मला एकांत ठिकाणी जाऊन कुठे बसायचं आहे. आणि पुढे आपण पाहूया इथे प्रभुपादजी म्हणतात की काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता होय, असा गैरसमज केला जातो. तर लोकांना असं एक गैरसमज होतो की कृष्ण भावना किंवा भक्ती म्हणजे काय, मला काही नाही करायचं, बस गपचूप एक ठिकाणी बसायचंय, आपलं कुठेतरी मथुरामध्ये, वृंदावनमध्ये, काशीमध्ये जाऊन आपलं बसायचं, जे भेटेल ते खायचं आणि झोपायचं. तर ती भक्ती नाहीये. पुढे काय म्हणतात, एकांत वासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याकडे प्रवृत्त होते. परंतु कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांत स्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही. तर इथे प्रभुपाद जे पण सांगत आहे की कुठलाही व्यक्ती एकांतात जाऊन हरिनाम जप करणे त्याच्यासाठी उचित नाहीये. का, ते आपण पाहूया. उचित का नाही? कारण जर आपण आपलं स्वतःचं जीवन पाहिलं, आपण ग्रहस्थ आहोत आणि आपलं पूर्ण जे आयुष्य आहे आपण इंद्रिय भोगात लावलं आहे. म्हणजे जेवढे इंद्रिय आहेत आपल्या डोळ्यांपासून म्हणजे जेवढे इंद्रिय आहेत आपले सगळे आपण फक्त इंद्रिय तृप्तीसाठीच वापरले आहेत. तर असा व्यक्ती जेव्हा तो जंगलात जाऊन किंवा हिमालयावर जाऊन जेव्हा जो एकांत स्थानी बसेल तेव्हा काय होणार, त्याला त्याचं जे मागचे जे त्यांनी जे काही कार्य केलेले आहे ते मूवी म्हणून त्याच्या डोळ्याच्या समोर त्याचं फिरत राहील. अरे मी ते किती हा चांगला तो दादरला जाऊन वडापाव खात होतो, अरे इकडे मी हे गुलाबजामुन मला भेटायचे, इथे हा मूवी होता, तिथे तो मॉल होता. तर एकांतात त्याचं जप कधी होऊ शकणार नाही. तेव्हा त्याच्यासाठी प्रभुपादजी म्हणतात की त्याच्यासाठी त्याला ती प्रॅक्टिस असावी लागते. आणि म्हणून आपण जर पाहिलं आपलं जे वैदिक जी परंपरा होती किंवा जे वर्ण आणि आश्रम हे जे सिस्टम जे होता, आधी वर्णाचं पालन करायचं, आश्रमांचं पालन करायचं, तर आधी
25 वर्षापर्यंत बालक जो आहे तो ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करायचा आणि त्याच्यामध्ये त्याला पूर्ण ट्रेनिंग भेटेल. मग तो कोणीही असू दे, तो एक गरीब पोरगा असू दे किंवा राजाचा पोरगा असू दे, ते सगळे ते आपल्या संन्यासी सारखे कपडे घालून, एक धोती वरून एक अंगवस्त्र, आणि त्यात ओळखता येत नाही की बाबा हा राजाचा पोरगा आहे का हा गरीबाचा पोरगा, आणि ते सगळे त्याच एकाच वर्गामध्ये बसून सगळे ते गुरुकडून शिकतात. आणि असा तेव्हा जे त्याला समजतं की वेद म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, भगवद्गीता काय, हे सगळं त्याला व्यवस्थितपणे त्याला तिथून तो गुरुकडून ज्ञान घेतो. आणि असा व्यक्ती नंतर पुढे मग त्याला समजते की भक्ती म्हणजे काय, आणि जर त्याची इच्छा असेल तर मग तो पुढे तो गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा. तर त्याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. पण ज्या व्यक्तीने पूर्ण आयुष्य जे आहे इंद्रियतृप्तीच केली आहे लहानपणापासून, ज्याला काही प्रॅक्टिसच नाही, तर तो कधी एकांतवासात जाऊन तो देवाचं नामस्मरण करूच शकणार नाही. कारण त्याच्या डोक्यामध्ये नेहमी इंद्रिय भोग करण्याचंच त्याच्यामध्ये त्याच्या जे विचार चालतील. आपण जर पाहिलं, एक खूप चांगलं उदाहरण आहे आपलं अजामिलचं. अजामिल जो होता त्यांनी एक क्षण त्या ती जी वेश्या होती त्याला त्या जो शिकारी होता त्याच्यावर पाहिलं होतं. ते काही क्षण त्यांनी पाहिलं आणि त्याचं डोकं इतकं फिरलं की पूर्ण आयुष्य तिने त्या विषयाच्या मागे लावलं. तर आपले इंद्रिय इतकी प्रबळ आहे, ते पण आपण पाहिलं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये, की इंद्रिय कशी आपल्याला खेचून घेऊन जातात. तर आपलं मन कंट्रोल करणं खूप कठीण काम आहे, आणि एकांतवासात आपण ते अजिबात आपलं मन जे आहे ते कंट्रोल करू शकणार नाही. त्यासाठी खूप प्रॅक्टिस पाहिजे, हे आता आपल्याला प्रभुपाद सांगत आहेत. पुढे म्हणतात, परंतु कृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांत स्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही. तर प्रॅक्टिस नाही तर तो करू शकणार नाही, कारण तो सारखा तो इंद्रिय भोगाचाच विचार करतो. कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ पोकळ मानसन्मान प्राप्त होईल. तर काय होईल, लोकांना वाटेल अरे वा किती चांगला हा तपस्वी आहे, एकांत स्थानी जातो, पण त्याच्या मनात काय चाललं आहे, तो देवाचं नामस्मरण करत आहे का इंद्रिय भोगाचा विचार करत, ते काही नाही. पण बाह्य रूपे त्याला एक मान सन्मान भेटेल, तो एक पोकळ तो मान सन्मान असेल, त्याचा काही उपयोग नाही. आणि पुढे मग म्हणतात, अर्जुनालाही वाटले की कृष्ण भावना बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होणं. तर अर्जुनाला पण हेच वाटलं की बुद्धियोग म्हणजे मला हे सगळं राज्य सोडून कुठेतरी एकांत स्थानी, आपण पहिल्या अध्यायामध्ये पण पाहिलं, तो अर्जुन बोलतो की मी सगळं सोडून मी एकांत स्थानी जाऊन मी सगळं हे सोडून देतो, मला हे राज्य नको, मला काही नको. तर तो पण तेच म्हणतो, त्याला हेच वाटत होतं की असं सगळं सोडून दिलं पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते. तर इथे एक प्रकारे जर आपण पाहिलं तर अर्जुन एक एक्सक्यूज किंवा काहीतरी बहाणा बघत होता की कसं मी युद्ध टाळवा, म्हणून तो बोलतो की मला युद्ध नाही करायचं, मी एकांत स्थळी जाऊन राहतो. परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली. तर सगळ्यात इथे महत्वाची गोष्ट काय आहे, एक जे शिष्याने केली पाहिजे, कन्फ्युजन असेल तर तो आपल्या लगेच म्हणजे तो आपला स्वतः विचार करत नाही, अरे ह्याचा अर्थ म्हणजे भगवान कृष्णाने सांगितलंय असं कर, ह्याचा अर्थ असं तो आपला मनाने कधी लावत नाही. तो लगेच आपल्या गुरूंसमोर, जसं आपल्याला जर शाळेमध्ये पाहिलं, आपल्याला कुठलं प्रॉब्लेम सोडवता आला नाही, कुठलं गणित सोडवता आलं नाही, तर आपण काय विचार नाही करत बस ह्याचा अर्थ असं नाही, आपण गुरूंकडे जातो. तसंच आध्यात्मिक जीवनात पण आपलं काही कन्फ्युजन असेल, काही समजत नसेल, लगेच आपल्याला आपल्या गुरुकडे गेलं पाहिजे. आणि तेच अर्जुनाने केलं, लगेच तो गुरु समोर गेला, त्याने ते प्रश्न विचारायला चालू केले. आणि श्रीकृष्णांनी आपल्यासाठी आचरणीय अशी उचित मार्गाबद्दल प्रश्न केला, आणि हेच प्रश्न त्यांनी विचारला की आता मी काय करू, बुद्धियोग करायचा आहे का युद्ध करायचं आहे, तू मला हे का लावत आहेस ते. याचे उत्तर म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने कृष्ण भावना भावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या तिसऱ्या अध्यायामध्ये केलं. आणि या प्रश्नाचा हा जो तिसरा अध्याय आहे, या तिसऱ्या अध्यायाचा जो आधार आहे तो हा अर्जुनाचा हा प्रश्न आहे की मी काय केलं पाहिजे. तर हे आपल्याला या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगत आहे की हा तिसरा अध्याय जो आहे असं चालू होतं. तर कर्मयोग इथे सांगतात. तर असं म्हणू शकतो आपण की हा जो पहिला प्रश्न आहे, हा पूर्ण जो तिसरा अध्याय आहे
त्याचा आधार हा अर्जुनाचा प्रश्न आहे की मी काय करू. तर या श्लोकामधून आपल्याला हे समजून येतं इथे. तर आज आपण एकच श्लोक घेऊया आणि मी इथे थांबतो. कोणाला काही या संबंधित प्रश्न असेल, काही डाऊट असतील किंवा काही रिअलायझेशन सांगायचं असेल तर आपण सांगू शकता. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्णा माताजी. जस्ट जॉईन केलं तर मला थोडं शॉर्ट मध्ये कळेल. ओके. तर असं आहे की इथे भगवंताने पूर्ण भगवद्गीता सांगितली, म्हणजे सॉरी पूर्ण नाही, दुसरा अध्याय पूर्ण सांगितला आणि त्याची दुसरा अध्याय आहे तो पूर्ण गीतेचा सार आहे. ऍक्च्युअल जी भगवद्गीता जर पाहिली तर त्याचा पूर्ण सार या दुसऱ्या अध्यायामध्ये. जे दुसरा अध्याय जरी समजलं तसं आपण समजू शकतो. ज्याला दुसरा अध्याय समजला त्याला पूर्ण भगवद्गीता समजली, कारण त्यात सांख्य योग आहे, कर्मयोग आहे, भक्ती योग आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. पण आता ते सांगितल्यानंतर भगवंत जे सांगून टाकले त्याच्यानंतर ते थांबले. बोला अर्जुन आता काय करतो. तेव्हा अर्जुन हा प्रश्न विचारतो की मी बुद्धियोग करू का मी या युद्धामध्ये मी भाग घेऊ. त्याला हा प्रश्न पडतो. आणि तो प्रश्न का पडतो, श्लोका नंबर 49 मध्ये भगवान त्याला सांगतात की दुर्योने ही आवरण कर्म बुद्धियोगा धनंजय. तो बुद्धियोगामध्ये तो लागो. तर ते भगवंताने जे सांगितलं होतं त्या प्रश्नाला पकडून, म्हणजे ते जे इन्स्ट्रक्शन होतं, जो उपदेश होता ते पकडून इथे हा प्रश्न इथे विचारत आहे. आणि त्यात आपण जर पाहिलं तर भक्ती म्हणजे लोकांना असं वाटतं भक्ती म्हणजे निष्क्रियता, म्हणजे बस भक्ती म्हणजे लोक काही करत नाही, आपले बसून राहतात, खातात, झोपतात, बस आपलं एक अगरबत्ती फिरवली की झालं. पण तसं नाही. तर ते कर्मयोग म्हणजे काय ते आता पूर्ण भगवद्गीता या तिसऱ्या अध्यायाच्या भगवद्गीताच्या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान कर्मयोग म्हणजे काय ते सांगणार आहेत. हे शॉर्ट मध्ये आपण बोलू शकतो संक्षिप्त मध्ये. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. थँक्यू. थँक्यू माताजी. हरे कृष्णा प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी पहिल्या अध्यायामध्ये असं होतं की अर्जुन स्वतः विचारात पडला की म्हणजे पूर्ण याच्यामध्ये वर्णन आहे की कोण कोण युद्धात होतं, कसं काय वगैरे. आणि त्याच्यानंतर अर्जुनाला पडलेले प्रश्न कृष्णाने सगळे पहिल्या अध्यायात ऐकून घेतले आणि दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने त्याला एक्सप्लेन केलं अर्जुनाला की ऍक्च्युअली आत्मा आणि शरीर ह्याच्यात काय फरक आहे. आणि मग शेवटी ऍज युजल अर्जुनावरच सोडलं त्यांनी की तू निर्णय घे की बुद्धियोग वापरायचा की. त्यामुळे अर्जुन म्हणजे हीच नीती कृष्णांची कायम आहे की ते आपल्याला नेहमी ज्ञान देतात, सांगतात सगळं, पण त्याची चॉईस आपल्यावरच सोडतात की तुम्हीच ठरवा की काय योग्य आणि काय अयोग्य ते. तर त्याप्रमाणे अर्जुनाचे सारथी ते खऱ्या अर्थाने बनले. आपल्याला ते पुढे समजेलच तसं. पण खूप छान आपण सांगितलं प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू. आणि भगवान कधी जबरदस्ती करत नाही की तुम्ही भक्ती केलीच पाहिजे किंवा तुम्ही माझी पूजाच केली पाहिजे. त्यांनी पूर्ण भगवद्गीता जर पुढे पण जर आपण पाहिलं ते बोलतात अर्जुना नेहमी इन्स्ट्रक्शन देतात, तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धच. म्हणजे तू युद्ध करत करत माझं स्मरण करत राहा. मग सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तो म्हणजे शेवटी ते इन्स्ट्रक्शन देतात की सर्व धर्म सोडून दे. मनोधर्म, हा धर्म, तो धर्म, राजधर्म, गृहस्थ धर्म, सगळं तू सोड आणि तू फक्त माझ्या शरणमध्ये ये, मी तुझे सगळे पाप घेऊन टाकेल. आणि एवढं सांगून हे नाही सांगत बाबा की तुला आता मी जवळजवळ एवढा वेळ मी तुला भगवद्गीता सांगत आहे, हे पूर्ण युद्ध थांबलेलं आहे आणि मी तुला भगवद्गीता देत आहे, तर तुझं आता कार्य म्हणजे नॉर्मली असं म्हणतात की आपण जेव्हा कधी प्रश्न विचारतो तर जो समोरचा माणूस सांगतो ते पालन करणं आपल्याला भाग्य असतं. गुरुला आपण जेव्हा प्रश्न विचारतो तर त्यांनी जे त्याचं सोल्युशन दिलं ते आपल्याला पालन केलंच पाहिजे. त्याच्यानंतर असं नाही की प्रश्न विचारला की
आता ठीक आहे, मला हे नाही जमत, मी नाही करू शकत, नाही. तर ते एक हा कल्चर आहे तसा. पण तेवढं असून पण भगवान त्याला जबरदस्ती करत नाही. अर्जुनाला शेवटी म्हणतात की तुझ्यावरती आहे, यथा इच्छेसी तथा करू, तुला काय करायचं तू कर, म्हणजे माझं काम झालं बघत तिथं सांगायचं, आता तू तुझा विचार कर काय. आणि मग तेव्हा अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव, तुम्ही जे सांगितलं मी ते मी करायला तयार आहे. आणि तेच जे आहे भक्ती आहे, भगवंताच्या आदेशानुसार पालन करणं भक्ती. याचं एक जर आपण कॉन्ट्रास्ट जर पाहिलं आपण तर जसं आपले युधिष्ठिर महाराजला आपण तो इन्सिडेंट माहिती, जेव्हा द्रोणाचार्यजींना जेव्हा मारायचं असतं, कारण ते एवढं भयानक युद्ध करतात, तर बोलतात की आज द्रोणाचार्यला काही करून आज त्यांना मारलं पाहिजे. म्हणून ते बोलतात हे एवढं सोपं काम नाही, म्हणून आपण एक काम करूया, अश्वत्थामा नावाचा जो हाती आहे त्याला मारूया. आणि द्रोणाचार्य सांगू की बाबा अश्वत्थामा मेला, म्हणजे माणूस आहे, हाती ते नाही. आणि ही गोष्ट द्रोणाचार्य कोणाकडून मान्य करणार, फक्त जेव्हा युधिष्ठिर महाराज बोलतील तेव्हाच ते मान्य करतील की बाबा माझा मुलगा मेला म्हणून. आणि हे इन्स्ट्रक्शन भीमला देतात की तू जाऊन त्या अश्वत्थामाला, त्या हातीला मारून टाक. आणि तो भीम लगेच घेतो गदा आणि त्या एका प्रहारामध्ये त्या हातीला मारून टाकतो तो. आणि आता युधिष्ठिर महाराज सांगतात की तू जाऊन सांग. युधिष्ठिर महाराज त्यांना एक मनामध्ये हिचकिचाहट होती, मी खोटं कसं बोलू, कारण ते धर्माचे पालन करणार होते. बोलले मी खोटं जाऊन माझ्या गुरुला सांगू की अश्वत्थामा मेला म्हणून. तर ती जे एक काय म्हणतात ना, त्याचा जो हिचकिचाहट होती त्यांच्या मनामध्ये की मी करू की नको, भगवंतांनी सांगितलं मी कार्य केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. त्यामुळे त्यांचा जो रथ, म्हणजे ते इतके दिव्य होते की त्यांचा रथ कधी जमिनीला टच नाही करायचा, इट वॉज ऑलवेज इन द एअर. पण ते इन्स्ट्रक्शन फॉलो केलं नाही म्हणून लगेच त्यांचा रथ खाली बसला तो. तर इथे आपण समजू शकतो की भगवंताचे जे उपदेश आहे ते पालन न केल्यामुळे त्यांना त्यांचं तसं झालं. आणि म्हणतात की काही सेकंदासाठी त्यांना नरक बघावं लागलं, असं काहीतरी आहे, ते पण जस्ट एक काही सेकंडसाठी. आणि त्याच्या उलट जर अर्जुनाला जर पाहिलं तर अर्जुनाने भगवंतांच्या इन्स्ट्रक्शन, त्यांच्या उपदेशाप्रमाणे जे सांगितलं ते केलं. ह्याला मार, तुझ्या गुरुला मार, तुझ्या आजोबांना मार, सगळं. म्हणजे जर पाहिलं तर हे खूप मोठं घोर पाप आहे. पण भगवंताच्या इन्स्ट्रक्शन केलं तर त्यांना काही लागलं नाही. जसं म्हणतात ना, एक उदाहरण देतात की जसा एक मिलिटरीचा जो माणूस असतो, तो जेव्हा आपल्या कमांडरच्या आदेशवरती तो जेव्हा लोकांना मारतो आणि जेवढं जास्त म्हणेल त्याला अवॉर्ड भेटतं, तसंच अर्जुनाने आपल्या भगवंतांच्या आदेशानुसार कार्य केलं म्हणून ती भक्ती. आणि तेच त्याच्या उलट युधिष्ठिराने त्यांचं आज्ञेचं पालन नाही केलं म्हणून त्यांचं हे झालं असं. तर भक्ती म्हणजे श्रीमद भागवतामध्ये लिहिलं धर्मम तो साक्षात भगवत प्रणीतम, म्हणजे भगवंता जे बोलले आहे तेच धर्म आहे. आणि जर आपण पूर्ण जर महाभारत जर आपण फक्त महाभारत जरी पाहिलं तर भगवंतानी जेवढे होते, पितामह भीष्म म्हणा, द्रोणाचार्य म्हणा, जयद्रथ म्हणा, जेवढ्यांना सगळ्यांना जर पाहिलं तर कूटनीती करून मारली, असं म्हणजे स्ट्रेट, म्हणजे असं धर्माप्रमाणे नाही मारलं एका प्रकार. पण दॅट इज ऑल्सो गुड फॉर धर्म. धर्माचं रक्षण करण्यासाठी काही फेरबदल जरी करावा लागला देन ऑल्सो स्टिल इट इज गुड. तर भगवान जे सांगतात ते पालन करणं भक्ती आहे. तर भक्ती म्हणजे फक्त एका ठिकाणी बसून राहणं किंवा अगरबत्ती करून नाही. भगवंतांनी जे सांगितलं आहे त्याचं आदेशानुसार आपल्याला पालन केलं. आणि भगवान काय म्हणतात, तुम्ही माझं नेहमी स्मरण करा, माझ्या नावाचा प्रचार करा, लोकांना माझ्याबद्दल सांगा. तर हीच भक्ती आहे. तर खरा अर्थ, आणि ते आपण आता कर्मयोग हा जो तिसरा अध्याय चालू आहे त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहूया. हरे कृष्ण. नो प्रॉब्लेम. नाही, असं काहीतरी म्हणजे आराध्य गोविंददास त्यांनी एक्सप्लेन एकदा केलं होतं की अर्जुनाला ते सांगतात की नाही मला तेही आठवत नाहीये की तू निमित्त मात्र आहेस, पण ह्यांना म्हणजे ते रण त्या काय वॉरफेअरच्या तिकडे ऑलरेडी सगळे ती मेलेली असतात,
आणि हे फक्त तुला आता असं आय डोंट नो तो काय पॉइंट होता. करेक्ट करेक्ट. तो ऍक्च्युली नेक्स्ट टाइम तो केला एक तरी हरकत नाही, कारण दिस इज गोइंग टू नाही टेक नाही सम टाइम. सिम्पल नाही नाही सिम्पल आहे, त्यात काय एवढी हे नाही. मी तो श्लोक मला आता नीट आठवत नाहीये. निमित्त मात्र भव्य सव्यसाची, म्हणजे सव्यसाची म्हणजे अर्जुनाचं एक नाव सव्यसाची पण होतं. आणि सव्यसाचीचा अर्थ कुणाला माहिती आहे का? एनीबडी नोस मिनिंग ऑफ सव्यसाची? नाही नाही, म्हणजे मला तरी सव्यसाची नाही म्हणजे माहिती. सव्यसाची म्हणजे तो योद्धा, तो धनुर्धर जो राईट हँडनी पण शूट करू शकतो आणि लेफ्ट हँडनी पण शूट करू शकतो. म्हणजे असं नाही, आता नॉर्मली आपण राईट हँड आपला चांगला असेल, एकदम नेम चांगला असेल, तर लेफ्ट आपला चुकून जाईल. पण ही वॉज सो एक्सपर्ट. तर ते भगवान म्हणतात त्याला, हे सव्यसाची, तू फक्त निमित्त मात्र हो, तुला काही करायची गरज नाही. आणि ते जेव्हा त्यांनी विश्वरूप दाखवलं होतं, त्या विश्वरूप मध्ये त्यांनी पाहिलं पितामह, भीष्म, द्रोणाचार्य, जेवढे मोठे मोठे योद्धे होते, दुर्योधन, कारण सगळे त्यांच्या दाताखाली ते असे ते चावत होते. ते वॉज फायटिंग एव्हरीबडी किल्ड. बोलते हे सगळे ऑलरेडी मी मारून टाकलेले आहेत, तर तू फक्त निमित्त मात्र हो आणि तू फक्त याचं श्रेय घे. तू मारणार नाहीये, सगळं मी करत आहे, पण तू फक्त निमित्त मात्र हो. मी तो श्लोका पण मी आता क्लास झाला की संपल्यानंतर 10 नंतर मला टाइम भेटला तर, नाही तर मी उद्या तो श्लोका शेअर करेन. नाही त्याच्यामध्ये ते सांगतात. नेक्स्ट टाइम केलं तरी चालेल. मला ते असं अचानक आठवलं आणि ते येस मला येस, कधी बरोबर आहे. ते लॉजिक त्याचं काही कळलं नव्हतं. कधी एक्सप्लेन लॉजिक करायचं. लॉजिक म्हणजे असंच आहे की अर्जुनाला वाटत होतं की मी सर्वांना मारत आहे म्हणून मला पाप लागेल. मी माझ्या गुरूंना मारलं तर पाप लागेल. माझे आजोबा पितामह भीष्म, जेव्हा माझे वडील नव्हते, पांडू जे महाराज होते ते नसताना पितामह भीष्मांनी त्यांना आपल्या बाळासारखं सांभाळलं, त्यांना लहानाचं मोठे केलं होतं, त्यांना मारायचं. मग जेवढे म्हणजे जर पाहिलं युद्ध, आपण जर पहिल्या अध्यायामध्ये पाहिलं होतं की जेवढे होते सगळे ते नातेवाईकच होते. एवढी जी 18 अक्षौणी सेना होती ते कोणा ना कोणाचे रिलेटिव्ह होते. आणि आपण पाहिलं ते पहिल्या अध्यायामध्ये पण टोटल 6 जनरेशन, म्हणजे भूरिश्रवा, सोमदत्ता, म्हणजे असे 6 जण, असे 3 वरती 3 खाली, म्हणजे लहानातील लहान सगळे होते. एव्हरीबडी वॉज रिलेटेड. अर्जुनाला हे भीती होती की मी जर मारलं तर ह्याचं पाप मला लागेल, मी नरक भोगेल. तर ते बोलतात म्हणून मला यात लावलं. पण जेव्हा शेवटी 11व्या अध्यायामध्ये ते विश्वरूप दाखवतात आणि मग शेवटी ते म्हणतात तू फक्त निमित्त मात्र हो, तुझं काही नाही आहे जन्म. आणि ते समजण्यासाठी आपण जर पाहिलं, भगवान नेहमी आपल्या भक्तांना श्रेय देतात, करतात तेच, पण श्रेय आपल्या भक्तांना देतात. जसं दुसरं जर पाहिलं आपण, हे आपलं जे अमृतपान जे भगवान शिवनी केलं होतं, तर ऍक्च्युली जेव्हा हे अमृत मंथन चाललं होतं तर भगवान पाहिजे तर त्यांनी सृष्टीची रचना त्यांनी केलेली आहे, ते फक्त जस्ट इमॅजिन केलं की हे संपून गेलं, ते काढू शकले असते, पण त्यांना भक्तांना श्रेय द्यायचं असतं म्हणून ते मग शिवजींना बोलवतात. शिवजी पण ते सांगतात शिवजीच करू शकतात. आणि शिवजी येतात आणि तो पूर्ण म्हणजे जो हलाहल, ऍक्च्युली फोटोमध्ये पहिला पण दाखवतात तसं काही थेंब, पण इट इज लिटरली अ बिग ओशन. तर जो हलाहल जो विष होता, पूर्ण समुद्र होता मोठा, पूर्ण त्याच्यातून निघाला होता. आणि त्यांनी पूर्ण तो असं कंडेन्स करून आपल्या हातावर घेतला आणि तो त्यांनी त्याचं पान केलं होतं आणि तो कंठ्यामध्ये ठेवला होता. आणि तो विषमुळे त्यांचा कंठ निळा झाला होता, म्हणून त्यांना भगवान शिवना निळकंठ पण नाव ठेवलेलं. आणि असे भरपूर भरपूर भगवंताचे आहेत जे भगवान नेहमी आपल्या भक्तांना श्रेय देतात की करतो मी, पण नाव तुमचं होऊ दे म्हणून. हरे कृष्ण. ओके, हरे कृष्ण प्रभूजी, थँक्यू सो मच. थँक्यू वंदन. हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, तर आपण थांबूया इथे. सर्वांना परत एकदा खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, इकट्ठे भक्त वृंद की जय. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्ण, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. चला.